निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची शंका। 45 दिवसांच्या आत निकालाला आव्हान द्यावं लागेल। शिवसेनेच्या बंडावेळी संजय राऊतांनाही शिंदेंसोबत गुवाहाटीला जायचं होतं, पण आमदारांनी विरोध केला। शहाजी बापू पाटील यांचा दावा। महाराष्ट्रात दोन समविचारी नेते, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे। संजय राऊतांचं वक्तव्य, युतीसाठी भूमिका पारदर्शक असल्याचं केलं स्पष्ट। मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटूही स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017 मधील भाषणाचा व्हिडिओ शेअर। सुनील तटकरेंच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदार दळवींचा निशाणा। गोगावले पालकमंत्री होणं हा आमचा अधिकार असल्याची ही प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये 7 तासात 229 अतिक्रमणं भुईसपाट। मुकुंदवाडीत गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्रानं हल्ला। कारवाई विरोधात मुकुंदवाडी परिसरामध्ये स्थानिकांचं आंदोलन। योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही। वारीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा। अभिनेता तुषार घाडीगावकरची आत्महत्या। काम मिळत नसल्यानं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती। भाऊबळी, उनाड, झोंबिवली चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये साकारली भूमिका। पुण्याच्या संगमवाडी पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र। दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ। अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास। लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि नेत्यांपासून जवानांपर्यंत देशभरात योगासनं। शांततेच्या नोबेलसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस। तर आपल्याला नोबेल मिळणार नाही, लोकांना सारं माहीत, ट्रम्प यांचं वक्तव्य।